ऊस पिकासाठी फर्टिगेशन, अधिक उत्पादनासाठी फायदेशीर तंत्रज्ञान। नमस्कार शेतकरी मित्रांनो, वाढत्या ग्रीनहाऊस गॅसच्या उत्सर्जनामुळे पृथ्वीचे तापमान वाढत आहे। खतांच्या अनियंत्रित आणि अकार्यक्षम उपयोगामुळे नायट्रस ऑक्साईड या सर्वात जास्त हानिकारक ग्रीनहाऊस गॅसचे उत्सर्जन वाढत आहे। नायट्रस ऑक्साईड या ग्रीनहाऊस गॅसचे उत्सर्जन कमी करण्यासाठी फर्टिगेशन ही कार्यक्षम पद्धत आहे। तर आज आपण जाणून घेऊया फर्टिगेशन म्हणजे काय, त्याचे फायदे आणि ते कसे करावे। ही माहिती तुमच्या ऊस पिकासाठी अतिशय महत्त्वाची ठरेल। चला सुरुवात करूया। फर्टिगेशन म्हणजे काय? फर्टिगेशन म्हणजे ठिबक सिंचनाच्या मदतीने खत देण्याची पद्धत। या पद्धतीच्या माध्यमातून पिकाच्या वाढीनुसार अथवा गरजेनुसार खत पिकाच्या मुळापर्यंत पोहोचते आणि पिकाची वाढ एकसमान होते। फर्टिगेशनमुळे झाडांना अन्नद्रव्ये योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात मिळतात, ज्यामुळे उत्पादन वाढते आणि खताचा कार्यक्षम उपयोग होतो। फर्टिगेशनचे फायदे: पाण्याचा व खताचा कार्यक्षम उपयोग आणि बचत होते। नायट्रस ऑक्साईड हा जास्त विषारी ग्रीनहाऊस गॅस ग्लोबल वॉर्मिंगसाठी जबाबदार आहे। नायट्रोजन युक्त खते जसे युरिया पाण्यात विरघळून दिल्यामुळे नायट्रस ऑक्साईडचे उत्सर्जन कमी होते व वातावरणातील प्रदूषण कमी करण्यास मदत होते। खताच्या उपलब्धतेमुळे प्रकाश संश्लेषणाची क्रिया जलद होण्यास मदत होते, ज्यामुळे हवेतील कार्बन डायऑक्साईडचे महत्तम अवशोषण होते व उत्पादनात वाढ होते। ऊसाच्या मुळापर्यंत पाणी व खत दिल्यामुळे खताचा निचरा होत नाही। अन्नद्रव्यांच्या योग्य प्रमाणात उपलब्धतेमुळे ऊसाची रोगप्रतिकारशक्ती वाढते, फलद्रूप जमिनीची धूप कमी होते, खोडवा पिकाचे कार्यक्षम खत व्यवस्थापन होते। ऊस उत्पादनाच्या वाढीमुळे इतर जमिनीचा वापर जसे वनक्षेत्र कमी होते, ऊर्जा मजुरी खर्चात बचत होते। फर्टिगेशन द्वारा खते देण्याची उपकरणे: फर्टिलायझर टँक, खत व पाणी यांचे द्रावण तयार होऊन ठिबकने पिकाच्या मुळापर्यंत पोहोचते। खत देण्यासाठी अधिक ऊर्जेची गरज नाही, खताची तीव्रता एकसमान राहत नाही। व्हेंचुरी इंजेक्टर, फर्टिलायझर पंप, बूस्टर पंप या उपकरणाच्या सहाय्याने पाईपमध्ये पोकळी निर्माण करून खत द्रावण ओढून घेतले जाते। ही सोपी आणि सरळ पद्धत आहे। खताची तीव्रता एकसमान राहते। फर्टिगेशन कधी आणि कसे करावे? लागवडीपूर्वीचे व्यवस्थापन: 100 ते 125 किलो सुपर फॉस्फेट प्रति एकर जमिनीत मिसळा। ग्रोरायझा ग्रॅन्युल्सचा उपयोग एकरी 1 किलो सेंद्रिय खतासोबत वापरा। ग्रो इंडिगोचे प्रेरक या जैविक खतांचा द्रावणाच्या बेणे प्रक्रियेसाठी वापर करा। 20 ते 40 दिवसांच्या दरम्यान। एक्केचाळीस ते 70 दिवसांच्या दरम्यान। ग्रो इंडिगोचे प्रेरक ड्रीपच्या एकरी 500 मिली 50 दिवशी करावा। ग्रो इंडिगोच्या ऊर्जित लिक्विडच्या एकरी ड्रीपद्वारे 500 मिली प्रति एकर उपयोग 70व्या दिवसावर करावा। 71 ते 120 दिवसांच्या दरम्यान। एकशे 21 ते 150 दिवसांच्या दरम्यान। ग्रो इंडिगोचे गुल्लक केच्या एकरी ड्रीपद्वारे 500 मिली प्रति एकर उपयोग 120 आणि 150व्या दिवसावर करावा। 151 ते 250 दिवसांच्या दरम्यान। ग्रो इंडिगोच्या ऊर्जित लिक्विडच्या एकरी ड्रीपद्वारे 500 मिली प्रति एकर उपयोग 170व्या दिवसावर करावा।
फर्टिगेशन करताना घ्यावयाची काळजी. सिंचनाच्या वेळेच्या उत्तरार्धात फर्टिगेशन केले जाते. पाण्यात विरघळणारी खतेच वापरावीत. एकापेक्षा जास्त खते मिक्स करताना युरिया शेवटी पाण्यात मिसळावे. पाईप व लॅटरलमधून खत निघून गेल्यानंतर सिंचन बंद करावे. SSP, DAP 10-26-26 किंवा 12-32-16 अशी खते ठिबकद्वारे वापरू नयेत. खताच्या विद्राव्यतेनुसार पुरेशा पाण्याचा वापर करावा. 2 खते मिक्स करताना त्यांची सुसंगता तपासून घेणे. शेतकरी मित्रांनो, योग्य फर्टिगेशन पद्धती वापरल्यास ऊसाचे उत्पादन वाढवता येईल आणि खर्च कमी करता येईल. तसेच नायट्रस ऑक्साईडचे उत्सर्जन कमी करता येते, जी काळाची गरज आहे. ग्रो इंडिगोच्या कार्बन प्रोग्रामच्या माध्यमातून कार्बन क्रेडिटच्या द्वारे अतिरिक्त कमाई शेतकरी मित्र करू शकतात. धन्यवाद. आम्ही अशीच आणखी माहिती तुमच्यासाठी घेऊन येऊ. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्ही आमचे नवीन व्हिडिओज मिस करणार नाही.